राइड का मजा विथ फुल ऑन सॉन्ग एंड अपनी बाइक। जिंदगी की यही मजा है दोस्तों, घर पे बैठ के कुछ नहीं होता, घर के बाहर निकलो, थोड़ा सा घूमो फिरो और लाइफ के मजे लो। गुड इव्हिनिंग दोस्तों, आपण पोहोचलेलो आहोत खोपोलीमध्ये। मी डायरेक्ट कॅमेरा खोपोलीमध्ये चालू केला आहे कारण तोच रस्ता, तेच ट्रॅफिक, म्हटलं तेच काय दाखवायचं तुम्हाला, म्हणून डायरेक्ट खोपोलीमध्ये कॅमेरा चालू केला आहे। आज आहे 1 मे, महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन। सो सगळ्या माझ्या बांधवांना आणि जे कोणी हे व्हिडिओ बघतायत त्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30। आपण आज निघालेलो आहोत श्रीगोंद्याला। मी 5 वाजता काहीतरी निघालो होतो, थोडंसं ट्रॅफिक होतं, पण म्हटलं लोणावळ्याच्या वगैरे आसपास आल्यानंतर कॅमेरा चालू करूयात। आणि माझे हिंदी व्ह्यूअर्स जे आहेत त्यांना माझी विनंती आहे की आजचा हा व्हिडिओ ॲडजस्ट करा, कारण आज महाराष्ट्र दिन आहे। आपण आता लवकरच खोपोलीचा घाट हिट करणार आहोत आणि नेहमीप्रमाणे खोपोली ट्रॅफिक। आज सुट्टी होती, सकाळी लवकर निघायचा विचार होता, पण घरात काही कामं होते, ते कामं संपवली आणि संध्याकाळी 5 वाजता मी मुंबईवरून निघालो। अरे थांब ना बाबा, थांब ना, किती गडबड आहे लोकांना। आणि इथून पुढे सुरू होतो आपला खोपोलीचा घाट। आज ट्रॅफिक लागण्याची अपेक्षा आहे, संध्याकाळची वेळ। खंडाळा 8 किलोमीटर, लोणावळा 12 आणि पुणे 76। पुढच्या 2-3 मिनिटात आपण आपल्या चाय पॉइंटला थांबणार आहोत।
आणि बहुधा एक्सप्रेसवेला ट्रॅफिक असल्यामुळे लोक कधी कधी जुना हायवे पण प्रेफर करतात. मोहब्बत की है स्मृति का हमने शिकायत ली है. बात करते हैं हजारों है तजुर्बा हमारो. तूने जो बठान मेरी जान महफिल ही रुक जाए जीने का नहीं. हा आपण पोहोचलेलो आहोत आपल्या चाय पॉइंटला. चहा पिऊयात आणि आपला जर्नी कंटिन्यू करूयात. फोर पॉइंट. तो दोस्तों हम लोग अभी यहाँ अपना फूड पॉइंट से निकल रहे हैं. यहाँ से सीधा ब्रेक अभी शिक्रापूर में लेंगे आणि संध्याकाळचे ऑलमोस्ट 7 वाजलेत. ऑलमोस्ट काय 7 वाजलेत. आपल्याला 11च्या आत घरी पोचायचं आहे. याला काय झालं. ओके चलो ऑल सेट. परत येताना या पॉईंटला थांबून फोटो काढूयात. खूपच फेमस पॉईंट आहे. हो विंटेज. वाव बड़ा कार. अशा जुन्या गाड्या खूप कमी बघायला मिळतात आणि लोक ते मेंटेन करतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. रस्त्याचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे कारण इकडे खूपच खराब रस्ता होता पण सगळा रस्ता ऑलमोस्ट बनवलेला आहे. मंकीज छोटे मंकीज मोठ्या मंकीजला बघतात. मुलांना सांभाळा. असे कट्ट्यांवरती वरती बसू नका. थंड अशी हवा लोणावळ्याची. कोणाचं तरी लग्न व्हायचं वाटतं. नाईस.
मित्रांनो, आपण आहोत मुंबई पुणे ओल्ड हायवेला आणि आपण लोणावळा ऑलरेडी क्रॉस केलाय. आपण पोहोचलोय जवळजवळ, कुठे पोहोचलोय माहित नाही, पण आपल्याला तळेगावचा लेफ्ट घेऊन वाया चाकण, शिक्रापूर आणि श्रीगोंदा असं जायचं आहे. रात्रीचे वेळ, टेम्परेचर बरंच कमी झालंय मुंबईच्या तुलनेत. थोडंसं ट्रॅफिक पण आहे. ऑफ रोड, थोडासा रस्ता खराब आहे इकडे आणि छोटासा पॅच आहे. रात्रीचे ऑलमोस्ट 9:30 वाजलेत. जाम भूक लागली आणि खायला आपल्याला ब्रेक घ्यायला जमलं नाही. ना खायला थांबलो ना चहा प्यायला थांबलो. आपण नॉनस्टॉप आलेलो आहोत लोणावळ्यानंतर. एक ब्रेक घ्यायला पाहिजे होता यार. वरीच बघूयात नावऱ्यामध्ये काही मिळालं तर. नाइस रोड्स. लवली, मजा आली मजा. शार्प टर्न्स. जाम भूक लागली आहे मित्रांनो, जाम भूक लागली आहे. कुठेतरी थांबून काहीतरी ब्रेकफास्ट, वडापाव, समोसा जे मिळेल ते खाणं गरजेचं आहे. वॉटर ब्रेक पण नाही घेतलाय आपण. नावरा तुमचा भाव घे. दोस्तों, थोडा अच्छा लगा. आताच नावरेमध्ये फक्त पाणीपुरी मिळाली. 2 पाणीपुरी, 1 लस्सी आणि खूप सारे चांगली माणसं गप्पा मारल्या आणि सुंदर असा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड. रात्रीची वेळ आणि रस्ता रिकामा. तो मिनिमम 1 रस्ता बनता आहे. मोजे काय रस्ता आहे टॉयलेट.
दोस्तों रात के 11:15 बज चुके हैं और अपना फॉग लॅम्प का कुछ इश्यू हुआ आहे. मॅड डॉगचे जे आपण लाईट लावलेले आहे ते काम नाही करत आहे, अचानक बंद झाले. आय डोंट नो काय कांड झाला आहे. उद्या सकाळी बघूयात. सध्या तरी मी घरी पोचलोय. आपला मित्र असेल तर त्याला भेटूयात आणि मस्तपैकी एक पान खाऊयात आणि घरी जाऊन झोपूयात. दोस्तों हमने अभी भी लिया है मतलब खाया है मस्त वाला एक पान, चॉकलेट पान एंड खाना पार्सल किया है. मैं घर पहुंच चुका हूँ. एंड जैसे मैं हमेशा बोलता हूँ, रास्तों पे घूमो, घर पे मत बैठे रहो. वन लाइफ, कीप एंजॉइंग, कीप वंडरिंग एंड कीप एक्सप्लोरिंग. स्टे हेल्दी, स्टे सेफ, enjoy the life and good night. So please support kara, sabar kara, whatever. Please I want to reach 1 million likes.